आमच्या भागामध्ये पोलीस पाटील भरतीवर सुद्धा ओबीसीच्या जागेवर मराठा समाजाच्या तरुणांना पोलीस पाटील भरतीमध्ये घुसखोरी त्यांनी केली, बोगस कुणबी प्रमाणपत्र आधारित। काही आम्हाला तरुण येऊन भेटतात, ते आम्हाला म्हणतात तुम्ही याचिका दाखल करा। आम्ही म्हणतो आम्हाला महाराष्ट्रभर फिरतोय, आम्हाला इतका वेळ कुठे, तुम्ही याचिका दाखल करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत। तर ते बिचारे आम्हाला सांगतात, आम्हाला भीती वाटते, आम्हाला शेत रस्त्यावर जावं लागतं, त्यांच्या शेतातून जावं लागतं, त्यांच्या शेताच्या जवळून जावं लागतं। आम्ही जर याचिका दाखल केली तर आम्हाला अडवले जाईल, मारहाण केल्या जाईल। अशी परिस्थिती निर्माण असताना ओबीसीतील ज्येष्ठांनी आता समोर आलं पाहिजे, ओबीसीना मायक्रो ओबीसीना आता संरक्षण दिलं पाहिजे। आणि खरं तर माझ्या आंबेडकरी चळवळींना आपण सोबत घेऊन, बाळासाहेब आंबेडकर आपल्या सोबत आहेत। आताच कोणीतरी सांगितलं या बीडचा किस्सा, पप्पू कागदे यांना कसं संपवण्याचं। पप्पू कागदे यांचा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी घोषित केली प्रस्थापित अजितदादा पवारांच्या पक्षाने, आणि अगदी सगळ्या लोकांना नादी लावलं। पप्पू कागदे खुश, ओबीसी समाज खुश, आंबेडकरी जनता खुश। आणि आयत्या टायमाला त्यांच्या लक्षात आलं की पप्पू कागदे हा नगराध्यक्ष 100% होणार आहे, आणि पप्पू कागदे नगराध्यक्ष झाला की नक्कीच हा आठवले साहेबांचा माणूस आहे, अभ्यासू माणूस आहे, चळवळीतला माणूस आहे। हे ओबीसीना न्याय देण्याचं काम करीन, आंबेडकरी जनतेला न्याय देण्याचं काम करीन, मायक्रोना न्याय देण्याचं काम करीन। म्हणून तात्काळ त्या माणसाची उमेदवारी रद्द करण्याचे आदेश अजितदादांपासून आले, आणि आता पुन्हा कुठेतरी सारव। परंतु आता तिथं बीडमध्ये सर्व एकत्र आले। पप्पू कागदेंचा आपल्याला बदला घ्यायचा असेल, बीडच काय पूर्ण महाराष्ट्रभरात आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे, आपल्याला एकत्र लढा देणं गरजेचं आहे। ज्यांनी ज्यांनी जरांगेला सपोर्ट केलाय, ज्यांनी ज्यांनी तुमचं अस्तित्व संपवण्याचं काम केलंय, तुमच्या भागात तर पूर्वी सुद्धा काही कुणबी प्रमाणपत्र होते, परंतु आता अनेक ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम सुरू आहे। आणि आता काही मंत्री आपल्यातलेच म्हणतात फक्त सर 4च जिल्ह्यात GRS हैदराबाद गॅजेट, 4 जिल्हे म्हणजे निजाम काळातील 4 जिल्हे, परंतु ते आता मराठवाड्यात 8 जिल्हे। आणि 8 जिल्ह्यातला एखादा मुलगा नोकर भरती निघली तर त्याला फक्त त्याच्याच जिल्ह्यात करता येते का? महाराष्ट्रात त्याला नोकरी करता येते, त्याला केंद्रात नोकरी करता येते। परंतु ओबीसीचे काही नेते, बावनकुळे साहेब विशेषतः महसूल मंत्री, आज ओबीसी उपसमितीचे ते अध्यक्ष, ते जर ओबीसीची दिशाभूल करत असतील ते अतिशय निंदनीय, चुकीचं आहे। बोलणाऱ्यांचा आवाज बंद केला जातो। आज कोणी ओबीसीच्या बाजूने बोलत नाही। खरं तर भुजबळ साहेब बोलतायत, भुजबळ साहेबांची आता तब्येत बी बरोबर नाही, आणि धनंजय मुंडे साहेब भुजबळ साहेबांच्या खांद्याला खांदा लावून बोलायला सुरुवात केली की धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात कुठेतरी सुपारी दिली, मला मारणार आहेत। अरे ज्या माणसाने राज्यामध्ये दहशत निर्माण केली, ज्या माणसाच्या आसपास दारूवाले, मटक्यावाले, गुटख्यावाले, जमिनी हडप करणारे, म्हणजे कुठल्याही विना परवान्याचे रिव्हॉल्वर असणारे शेकडो लोक याच्या आसपास असणाऱ्या माणसाला कोण मारणारे? परंतु एखादा ओबीसी नेता मलिन करायचा, त्याचं अस्तित्व संपवायचा, आणि राज्यातील सर्वच प्रस्थापित नेत्यांनी त्या आरोप करणाऱ्याला ताकद द्यायची, आणि धनंजय मुंडे सारख्या माणसाला टार्गेट करण्यासाठी सुपारी देण्याचं काम केलं। आणि फक्त एक नेते पाठीमागे लागला होता, भुजबळ साहेबांच्या पाठीमागे, आता धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीमागे। परंतु आपण ज्या ज्या नेत्यांच्या विरोधात कोणी बोलत असेल तर त्या नेत्यांना आपण संरक्षण देण्याची गरज आहे। आपल्या ज्या ज्या समाजाला कोणी टार्गेट करत असेल, आज माळ्याचा नंबर झालाय, वंजाऱ्याचा झालाय, येणाऱ्या काळात धनगराचा असेल, बंजाऱ्याचा असेल, कुंभाराचा असेल, सुताराचा असेल, त्यामुळे आपण एकमेकांसाठी खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे। आपल्याला कोणाला विरोध करायचा नाही, आपण जातीवादी नाहीत, परंतु विनाकारण जर कोणी आपल्याला त्रास देत असेल तर आपण सुद्धा खपून घ्यायचं नाही, आपण सुद्धा जशा तसं उत्तर द्यायला तयार राहायचं। हे बघा लक्ष्मणराव असतील, आम्ही असतील, आम्हाला सुद्धा अभियानचे 7-8 वेळा गाडी फोडली, अडवल्या जातं, धमक्या दिल्या जातात, आणि फोन जर आम्ही प्रत्येक उच्चले जर ऐकले ना तर फक्त आम्हाला शिव्यांचीच लाखोली मिळते, दुसरं काही मिळत नाही। आम्ही लढतोय, बोलतोय, माझ्या दारात येऊन, माझ्या घराजवळ येऊन माझी गाडी जाळण्याचं काम ह्या लोकांनी केलं, परंतु आम्ही थांबणार नाही। त्यासाठी फक्त तुम्हाला आमच्या सोबत लढावं लागल, आमच्या सोबत आमच्या पाठीशी राहावं लागल, तरच ओबीसी समाजाचं संरक्षण होईल, नाहीतर ओबीसी समाज संपल्याशिवाय राहणार नाही। ओबीसीचं अस्तित्व कोणीही वाचवू शकत नाही। त्यासाठी तुम्हाला आम्हाला एकत्र येऊन लढावर द्यावा लागेल। खरं तर या मुळशी तालुक्यामध्ये तुम्ही असा प्रचंड असा मेळावा, खरं तर या भागामध्ये ओबीसी समाज एक येत नाही, परंतु तुम्ही दाखवून दिलं की ओबीसीने ठरवल्यावर काही होऊ शकतं।
आणि नक्कीच या मंचावर बसलेला एखादा माणूस येणाऱ्या विधानसभेला 2029 ला आमदार झाल्याला सुद्धा पाहिलं तर आपल्याला नवल वाटणार नाही। त्यासाठी तुम्ही आतापासून कामाला लागावं। आपले पंचायत समिती सदस्य आपले कसे निवडून आणता येतील त्याकडे लक्ष द्यावं। आपले जिल्हा परिषदेमध्ये कसे सदस्य जातील, आपले नगरसेवक कसे होतील यासाठी सर्वांनी मी ओबीसी आपण ओबीसी म्हणून काम करावं, मूळ ओबीसी साठी काम करावं एवढी आपणास कळकळीची विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो। धन्यवाद। जय भीम, जय ओबीसी।